हे दादा आज आपल्यामध्ये नाही. आपण उभं राहावं. सगळ्यांना नम्र विनंती. ही अखेरची मानवंदना आपल्या लाडक्या नेत्याला अखेरची सलामी आपण सर्वांनी दिलेली आहे. मी सध्या विद्या प्रतिष्ठानच्या ग्राउंडवरती आहे आणि याच ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पार्थिवावरती जे ते अंतिम संस्कार केले जाणार आहेत. नेटकऱ्यांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. या बाजूला आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत नेटकरी आहेत, कार्यकर्ते आहेत किंवा अजित पवारांची फॅन फॉलोईंग ज्यांना म्हणता येईल. खरं तर अजित पवार एक मिश्किल वक्तव्य करणारे, लोकांना हसवणारे, लोकांना खेळून ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणून या जगाला परिचित, या महाराष्ट्राला, या राज्याला तसेच देशाला परिचित आहेत आणि होते. परंतु त्याच अजितदादांचा आवाज कुठेतरी आता हा शेवटचा ठरलेला आहे आणि अजित पवारांचं काल दुःखद निधन झालं, अपघाती निधन झालं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील ते बारामतीमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता थोड्या वेळामध्ये, अगदी थोड्या वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा गृहमंत्री अमित शहा असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा जो अंत्यविधी होणार आहे त्या अंत्यविधीसाठी या सगळ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपल्याला उपस्थिती लावलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर अजित पवार म्हटलं की एक खमखर नेतृत्व, खरं बोलणारा माणूस आणि धाक जरी असला तरी तितकंच प्रेमानं आणि तितकंच हिरहिरीनं लोकांची कामं, प्रश्न सोडवणारा माणूस. कुठलंही निवेदन दिलं की होतंय की नाही हे काम जागेवरती सांगणारा माणूस, अशा प्रकारची अजित पवारांची ओळख होती. आणि त्याच ओळखीमुळे किंवा त्याच कामांच्या जोरावरती म्हणायला हरकत नाही ही सगळी गर्दी जी आहे ती आज अजित पवारांनी जमवलेली, खरं तर त्यांनी जमवलेली म्हणावे लागेल. मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी उपस्थित. आपल्या बरोबर काही आलेले लोक आहेत जे अजित पवारांच्या या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी आलेले आहेत. कुठून आलेले आहात? रायगड, पनवेल. बर, काय सांगाल? अजित पवारांच्या अंत्यविधीसाठी आलेला आहात. काय सांगणार, काय शब्दच न राहिलेले, काय सांगू शकत नाही. चांगला मित्र आमचे, 22 वर्षाचे संबंध आहेत. ज्यावेळेस ही घटना ऐकली, दुर्घटना ऐकली, त्यावेळेस काय भावना होत्या तुमच्या एकंदरीत? तुम्ही म्हणता मित्र होते तुमचे. मोठा भाऊ गेला असं बोलण्याच्या ह्याच्यात नाही मी. एक मोठा भाऊ गेला, एवढं मोठं दुःख घरातला माणूस जेव्हा जातो ते दुःख झालेलं आहे. कारण आता राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये असा माणूस होणे नाही. काय आठवण सांगता येईल का त्यांची? काय आठवणी सांगायच्या? तंबाखू मारताना मारली होती कानाखाली, आर पाटलांना देत होतो तेव्हा त्याने सांगितलं होतं. नंतर सांगितलं अरे नाही, असं लोकांसमोर बोलायलाच लागतं. मैत्रीत आमचे वाद व्हायचे. कारण मी एका पेपरला कार्यकारी संपादक आहे, दैनिक पुण्यप्रताप, मलार महाराष्ट्र. आणि मी लिहित असतो तर कधी कधी सरकारच्या विरुद्ध पण मी लिहितो. सांगायचं अरे सावध राहायचं. काही मुद्द्यांवरती आमचे व्हायचं, कार्यकर्त्याची बाजू घेतल्यानंतर त्यांना अरे ना असं नाही वागलं पाहिजे, असं समजून सांगण्याची एक कला वेगळी होती. म्हणून आज ही सगळी एवढी आलेली आहेत. आज त्यांनी जी जमवलेली आहेत ती शब्दाने जमवली, पैशाने जमवलेली माणसं नाही ती, शब्दांनी जमवलेली. खरं तर ही अजित पवारांची कमाई म्हणावं लागेल. ही सगळी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. कुठं आलास मित्र तू? काटेवाडीमधनं. अजित पवारांच्याच गावामधनं आलेला आहे. जेव्हा ही घटना समजली काय भावना होत्या? खरं तर तुम्ही गावकरी आहात, अजित पवारांचा सहवास लाभला असेल, काय भावना होत्या? खूप मोठा धक्का बसलेला. सगळं कळतच नव्हतं की म्हणजे असं नाही का खरंच झालंय म्हणून. सगळे म्हणजे आपलं गाव शॉक झालं त्यावेळेस. आता अजित पवारांना श्रद्धांजली दिली जात आहे, अंतिम संस्कार केले जात आहेत. काय सांगाल काका, तुम्ही सुद्धा आलेला आहात, एकंदरीत जामखेडवरून आलाय. हो, काय सांगाल अजित पवारांच्या अंत्यविधीसाठी? फार दुःखाची गोष्ट आहे. जामखेडून जे आलं तर आमच्या रोहित पवार तिथं फार चांगलं काम केलं त्यांनी, खास त्यासाठी आलं एकटा.
काय अजितदादांची काय आठवण आहे? फार एकदम चांगली त्यांचे काम आहे, सगळी गोष्ट बेहिशोब. आशीर्वाद. सोबत काही महिला भगिनी सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. खरं तर अजितदादा लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून ओळखले जायचे. ताई, काय सांगाल, तुम्ही आज आलेला आहात? खरं तर हा सगळा जनसागर उसळलेला आहे, तुम्ही सुद्धा आलेला आहात, काय भावना आहे? प्रेमा खातर एवढा जनसंपर्क झालेला आहे. न बोलवता पब्लिक आलेली आहे, कोणीच कोणाला आमंत्रण दिलं नाहीये इथे, एवढंच मी म्हणू शकते. बाकी सगळं आमच्या भावना एकदम निशब्द. लाडके भाऊ गेलेत आमचे. जेव्हा ही घटना समजली, खरं तर अपघातग्रस्त निधन झालेलं आहे त्यांचं, जेव्हा घटना समजली काय भावना होती त्यावेळेस? दुःख अनावर होतं. असं झालं कसं? नाही दादा कुठून तरी येतील, बस एवढ्याच भावना होत्या, एवढ्याच अपेक्षा होत्या. बाकी फक्त सगळं अश्रुधारा होत्या. दादा अजूनही आहे. दादा अजूनही आहेत आपल्यामध्ये, कुठेही गेलेले नाहीये. ते बघतायत, त्यांनी जे सांगितलंय ते आपण फक्त पाळायचंय. शिस्त जी त्यांनी लावलेली आहे त्याच्याप्रमाणेच आपण चालायचंय. आणि दादा आहेत आणि ते राहणार आहेत, कायमस्वरूपी राहणार आहेत. दादा सर्वांचे होते, सर्व जाती धर्माचे होते. सगळ्या अखंड महाराष्ट्रामध्ये त्यांनी जे काही कार्य करून ठेवलेले आहे आणि अतिशय लोकप्रिय असे आमचे दादा सोडून गेल्यामुळे आम्हाला खूपच दुःख होत आहे. आम्ही सर्व कालपासून इथे आलेलो आहोत आणि अंत्यदर्शन म्हणजे आम्हाला खूपच म्हणजे दुःख झालेलं आहे. बोलणंच दादा म्हणजे काय हे सांगू शकत नाही शब्दामध्ये. लाडके भाऊ गेले आमचे. किती नुकसान झालं महाराष्ट्राचं? किती नुकसान? खूप खूप नुकसान झालं. हे कधीच भरून भेटणार नाही, एवढं नुकसान झालेलं आहे. बातमी कळली तेव्हाच अगदी डोंगर कोसळल्यागत झालं. लाडके भाऊ गेले, देव माणूस गेला आमचा, देव माणूस. नक्कीच आपण पाहू शकतो की ह्या सगळ्यामध्ये अनेक कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत. अनेक सामान्य नागरिकांपासून ते राष्ट्रवादी असतील किंवा इतर पक्षांचे पदाधिकारी देखील मोठ्या प्रमाणावरती जे आहेत ते आज बारामती प्रतिष्ठानच्या ग्राउंडवरती अजितदादांना अंतिम निरोप, शेवटचा निरोप देण्यासाठी खरं तर उपस्थित झालेले आहेत. दररोज सकाळी लवकर उठणं, कामाचं नियोजन करणं, त्या नियोजनाप्रमाणे काम करणं, कुठल्याही कामामध्ये बट्टा सहन केला जाणार नाही अशा प्रकारचा जो धाक होता तो अजित पवारांचा होता. आणि त्यामुळेच काही प्रशासनामधील अधिकाऱ्यांवरती वचक असेल, पोलीस प्रशासनामध्ये धाक असेल किंवा इतर नागरिकांमध्ये सुद्धा आदरपूर्वक भीती ही अजितदादांची होती. आणि त्याच भीतीचा किंवा त्याच प्रेमाचा हे जनसागर आपल्याला लोटलेला पाहायला मिळतोय. तुम्ही कुठनं आलाय? मालेगाव, वाशिम जिल्ह्यात. बरोबर, काय सांगाल, आज आलाय तुम्ही? आम्ही दादा पहिल्यापासून दादाच्या सोबत आहो. मी खरेदी विक्रीचा अध्यक्ष आहे, मालेगाव खरेदी विक्री अध्यक्ष वाशिम जिल्ह्यातून आलो. दादाचा वारंवार नेहमी आम्हाला सगळ्याला प्रेम राहायचा आणि दादा असताना सगळ्याची विचारपूस करायची आणि आमच्या सगळ्याशी चांगलं बोलायचं. म्हणून आमच्या मार्केटचे सभापती आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमच्या वाशिम जिल्ह्यात बरेच काही मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. ज्यावेळेस ही घटना ऐकली, खरं तर तुम्ही त्यांच्याशी कनेक्टेड होता सातत्यानं, काय मनात भावना काय? फक्त एवढं वाटलं की आम्ही विदर्भातले लोक, पंढरपूरला मानणारे लोक, शेगावला मानणारे, पण आमचा विठ्ठल हा हरवला गेला की ज्या विठ्ठलांना आम्हाला गेल्या 22 वर्ष झाले सहकार्य केलं आणि खूप आम्हाला लहानाचं मोठं करण्याचं काम दादाने केलं. आणि एक मात्र माणूस होता की ज्या माणसाला आस्था, प्रेम आणि निष्ठा या सगळ्या गोष्टी शिकवण्याचं काम दादानं अतिशय नम्रपणाने केलं. आज आम्हाला वाईट या गोष्टी वाटलं की दादा आज कोणाकडे जाऊ आम्ही, की काय काम सांगू. सकाळी 6 वाजता मुंबईला यायचं आणि सकाळी दादा तयार राहायचं, अरे काय काम आहे, आणि लगेच त्याला फोन, लाव फोन, असा फोन म्हणायचे, लावायचे, काम बी व्हायचं. गेल्या 22 वर्ष झाले राष्ट्रवादीच्या 2003 पासून तर आतापर्यंत दादाच्या शेवटची मिटिंग आमची मागच्या महिन्यात 7 तारखेला झाली होती मुंबईमध्ये. त्यावेळेस हास्याने विचारलं कसं काय वाशिमचं तुमचं, तर आम्ही म्हणलं दादा तुमचा आशीर्वाद आहे बरं. आमच्या पालकमंत्री साहेबांना आता 26 जानेवारी दिवशी मिटिंग घेतली आणि त्याने सांगितलं की दादाचा निरोप आहे की सगळ्यांना यावेळेस मला जिल्हा परिषद पाहिजेत, जशी तुम्ही जिल्हा परिषद ठेवली अशी जिल्हा परिषद मला पाहिजेत. हे दादाचे आम्हाला शेवटचे मिळालेले शब्द, तोच आदेश आणि डबल दादा भेटत नाही एवढी खंत म्हणाले कायमस्वरूपी राहील की आमचा नेता ज्यानं जीवाचं रान केलं आणि शेवटी लोकांसाठी गेला, म्हणजे जनतेच्या कामासाठी, महाराष्ट्रासाठी गेला, असं एवढं नेतृत्व हरपलं. हे दुःख सहन करण्याजोगतं नाही. आम्ही वाशिमहून आलो पण आम्हाला रात्रभर झोप नाही. आम्ही रात्री निघलो, जी घटना कळली तर त्यावेळेस आम्हाला काही समज म्हणजे सुचलं पण नाही
की आपला पांडुरंग गेला आमचा, की ज्या पांडुरंगाच्या आधारावर अख्खा राज्य आणि आम्हाला अभिमान होता. आम्ही कुठेही सांगायचं की दादाची कार्यकर्ते आम्ही, पण आज आमच्या दादांनाही एवढंच फक्त वाईट वाटलं. बरं, अपघाती निधन झालेलं आहे, वाटलं होतं अशा प्रकारची काही घटना घडेल नाही, अशा नाही, प्रकारे? असं कधीच नाही वाटलं. आणि असं वाटत आहे की दादा अजून 25-30 वर्ष या राज्यावर आपलं कर्तृत्व सिद्ध करतील आणि त्याच्या हातची बरीच कामं बाकी राहिलेली तर ती आता फक्त कोण करल हेच प्रश्न आमच्या पुढे मोठा उभा राहिलेला आहे की दादाच्या बाद आता कोण किंवा असा दादा होणे नाही. आणि जे पांडुरंग गेला तर आता ती जी आपल्या वीट आहे ती रिकामी आहे. आमचा पांडुरंगाच्या जागी आता कोण दादा देते हेच आता दादाला माहित, कारण की शेवट असा नव्हता आणि आमचा नेता शेवटी मरण हे अटळ आहे. परंतु या परिस्थितीत दादाचं वय नव्हतं आणि दादाचं कर्तव्य आणि काम. सकाळी 6 वाजता आम्ही वाशिमहून जर निघलो तर मुंबईला 6 वाजता जर आम्ही पोहोचलो तर सकाळी 6 वाजता दादाची भेट व्हायची. आम्हाला धावपळत यायला लागायचं की दादा 6 भेटतात म्हणजे 6 भेटतात. अतिशय एक आपण या राज्यानं जे गमावलं ते आता राज्याला कळलं की दादा काय होता आणि दादाचं काम किती होतं हे सगळ्या राज्याला आता कळलं की ज्यावेळेस आता दादा नाहीत आणि होते त्यावेळेस काही लोकांना किंमत नाही केली, पण आज दादाची किंमत सगळ्या अख्ख्या राज्याला कळलं, उभ्या महाराष्ट्राला, की बा दादा नसणं म्हणजे महाराष्ट्राची काय हानी झाली. ही जे अनेक लोक आपल्यातून निघून गेले, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब असतील, त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेब असतील, R.R. पाटील साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, हे नेते गेल्याच्या नंतर आज दादा गेले म्हणजे आपल्या या राज्यातले 5 एक रत्न हिरे जडीत जे सुवर्ण होतं आपल्या राज्याचं ते गेलं आणि आपण आज उद्ध्वस्त झालो एवढं मी सांगू शकतो. कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. खरं तर हे वाशिमवरून आलेले आहेत. जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं आपल्याकडे म्हणतात. आणि खरं तर अजित पवारांचं व्यक्तिमत्व सुद्धा तसंच होतं. काम होणार तर होणार, नाही होणार तर नाही होणार हे तोंडावर सांगणारं व्यक्तिमत्व म्हणून अजितदादांची ओळख होती. मी जे काय करतो ते लोकांसाठी करतो अशा प्रकारची भावना जी आहे ती त्यांनी वारंवार आपल्या भाषणांमधून व्यक्त केलेली. आणि कार्यकर्ते सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आता ओशाळलेले पाहायला मिळतात. त्यांचा खरं तर आपण यांच्याकडे पाहून समजू शकतो की काय अवस्था कार्यकर्त्यांची झालेली आहे. आणखी कार्यकर्ते आपल्या बरोबर. दादा, काय कुठनं आलेला आहात आणि या अंत्यविधीमध्ये आज सहभागी झालेला आहात, काय भावना आहेत? आम्ही निलंग्याहून आलेलो आहे, लातूर. आणि ज्यावेळेस आम्हाला सकाळी बातमी कळाली त्यावेळेस आम्हाला 2 तास तर काही समजलं नाही, कारण मी अक्षरशः रडता रडता मी तिथून निघालो. आम्ही तर 5 वाजता काल 5 वाजता इथं आलेलो आहे. आणि मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होतो नगर परिषदमध्ये. आणि आमचं विजन हा होता, माझ्यासोबत माझे जे उमेदवार आहेत 1-2 ते पण आलेले आहेत नगरसेवकाचे. आमचा विजन हाच होता की आम्ही निलंग्याचं बारामती करू. हा विजन आम्ही निलंग्यामध्ये आम्ही निवडणूक लढवलेला आहे. आणि दादाला आमचं पूर्ण टीम जे नगरसेवक आहेत, मी हे स्वतः, आम्ही दादाला भेटायला एक बारामती कसा आहे बघायला आमची टीम पण येणार होती. पण येताना आमची चर्चा झाली आम्हाला दादाला भेटायला यायचं होतं, पण ह्या अशी म्हणजे दुर्घटना बघायला भेटायला यायचं नव्हतं. आणि खूप मला अत्यंत दुर्घटना झालेली आहे. आणि अजितदादाचं जे म्हणजे ते बोलत होते बराबर ते करत होते. आज महाराष्ट्रामध्ये जे आम जनता आहे, गरीब जनता आहे, आज सामान्य माणसाला जे दादा जे भेटत असं नेता कुठं भेटणार नाही. आणि दुसरा अजित दादा महाराष्ट्रामध्ये जन्माला येणार पण नाही, कारण दादाचं जायचं दुःख हा लहान मुलापासून तर वयस्कर माणसापर्यंत दादाचं दुःख आहे. आणि आज आम्हाला पण आश्चर्य वाटते की आज आम्हाला दादाला भेटायला जे आम्ही फुल गुच्छ घेऊन यायचं होतं, पण अंत्यविधीचा घेऊन येणार असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं. आणि स्वप्नामध्ये पण असा विचार केला नव्हता, कारण असं जिगरादार माणूस, एवढं दमदार माणूस, ज्यावेळेस त्यांची एंट्री धमाकेदार होते असती, हा माणूस असा एक्सपायर होईल किंवा ह्यांना मरेल असं कधी आम्ही विचार पण केला नव्हता. आणि आज आम्ही खूप म्हणजे आम्हाला खूप मोठा आज आम्हाला झटका बसलेला आहे. आणि हा आम्हाला बोलता पण येत नाही की आम्ही काय ह्याच्यामध्ये काय बोलायचं. आमचं म्हणजे जे आमचं नेतृत्व होतं ते गमावलेलं आहे. आता ज्यांच्यावर आम्ही म्हणजे डेअरिंग हिंमत करायची हिंमत आमच्यामध्ये आता राहिलेलं नाही. ज्यांच्या जीवावरती खरं तर राजकारण केलं तीच व्यक्ती राहिलेली नाही. जर अजितदादा आज ऐकत असतील तुम्हाला, काय मागणं मागाल त्यांच्याकडे, काय सांगाल त्यांना, काय भावना व्यक्त करा? एवढंच की दादा पुन्हा परत या, कुठल्या स्वरूपात येता येईल पण या, कारण की तुम्ही नसताना महाराष्ट्र हा पूर्ण होऊ शकत नाही. एवढीच मागणी मी देवाकडे करीन की मला दादा परत द्या. एवढंच मागणी राहील माझं की दादा मला परत द्या, परत पाहिजे दादा, आणि दादा असाव हीच माझी अपेक्षा. आणि मी ईश्वराला पण मागेन की काय न्यायचं तू आमचं ने, फक्त दादा नव्हता न्याय लागत आमचा तो. आणि दादा नेणं हे आमच्यासाठी एवढं हृदय दुःखदायक आहे की आमचे वडील 2001 साली वारल्याच्या नंतर आम्हाला आज जर रडू आला असेल तर आज दादा गेल्याच्या नंतर ते दुसऱ्यांदा वाटलं की आपलं कोणीतरी
कुटुंबातलं प्रमुख माणूस जे आपल्याला सांभाळत होता तो गेला, याचं दुःख पचवणंच शक्य नाही. गेल्या 24 तास झाले आम्ही त्याच विषयात हो. आमचे सगळे सहकारी, सगळं मंडळ, आम्ही मालेगाव तालुका, वाशिम जिल्हा, विदर्भातलं गजानन बाबा शेगावचे शेजारी राहतो. आम्ही गजानन बाबाला पण प्रार्थना केली की पहिले जे घटना घडली की बाबा याच्यात दादा जखमी येतं, तर ही घटना जखमीच असावं, दादाला थोडं बहुत लागलं असलं तरी चालेल, फक्त दादा असावं. 4-6 महिने बेडवर असले तरी चालले असते, फक्त दादा असावं. पण शेवटी टीव्हीने डिक्लेअर केलं की दादा आपल्यात नाहीत. हीच गोष्ट आमच्या मनाला पटली नाही आणि आम्हाला ते करमलं नाही तिथं राहणं. मला काही हो, आपण बारामतीला जाऊ सगळ्या सहकार्याला. आमचे सगळं वाशिम जिल्ह्यातले बरेच लोक आली. आम्ही वाशिम जिल्ह्याला एवढं प्रेम केलं दादानं. आम्हाला उपसा सिंचन योजना, आमच्या जिल्ह्याला पाणी नव्हतं, आदरणीय ठाकरे साहेबांच्या माध्यमातून 44 आणि मागासलेला जिल्हा होता, आमचा आकांक्षित जिल्हा होता. आम्हाला दादाने सांगितलं होतं की तुम्ही 7 तारखेला डिक्लेअर साहेबाला बोललो आम्ही की तुम्ही 7 तारीख होऊ द्या आमची जिल्हा परिषदची, तुम्ही 7 झाल्याच्या बाद तुम्हाला आम्ही वेळ देतो, तुम्ही त्या दिवशी या. खरं तर आम्ही मागच्या 22 तारखेला वेळ मागितली होती दादाची, पण ते मग तुम्ही येऊ नका दादा, तुम्हाला भेटणार नाहीत कुठे बारामतीत नाही, आता कधीच भेट आता नाही भेट होणार नाही त्यावेळेस म्हणत ते. पण तुम्ही 7 झाली की तुमची वेळ देतो, मग आम्ही तुम्हाला भेट घालून देतो. पण अशी भेट घालून देतो डिक्लेअर साहेब हे आमच्या धोकाच झाला. धोका झाला. नक्कीच आपण पाहू शकतो की आमचा कुटुंब प्रमुख हिरावून घेतला, अशा प्रकारची भावना जी आहे ती कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. आणि दादा परत याना, तसेच हसताना परत याना, अशा प्रकारचा जो आहे तो भाव या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनातून बाहेर येताना पाहायला मिळतोय. खरं तर अजित पवारांची छवी जी आहे ती डोळ्यासमोरून जायला तयार नाही. बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नाही तर देशाचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे. अशा प्रकारचं जे आहे ते सध्या चित्र पाहायला मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा देशातील मोठमोठे महत्वाचे नेते असतील, त्यांनी सुद्धा अजित पवारांविषयीच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. देशाचं न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे. तुमच्याही भावना काही असतील तर कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. इथल्या सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार, त्यामुळे जुळून राहा.